नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना। काय भावा बहिणींनो का काढली वय लय गारातली, काय सांगायचंय। बाहेर पाऊस चालू आहे, भांडे घासण्याच्या नादात सारी भिजून गेली। काय सांगायचंय, हातपायचं काकडा झाला हातापायाचा, पण तसलं नाही झालं ती बा, बोटांना तसं होतं ती। काय टिकली निघाली होती, डिझाईन शिवाय तर टिकल्यास लावानात लिकी मला। काय सांगायचंय भाऊ बहिणीनं। आणि ह्या पावसाने तर एवढं इंगी आणलंय ना, खरंच माणूस वैतागून गेलंय पावसाला। एवढा किक आणलाय बाया पावसाने भाऊ बहिणीनं। एवढ्या महिन्यात पाऊस पुढं नाही पाऊस हा पुढं नाही, मग ते आपला तुझून दुसरा पाऊस लागला काय माहिती बाया। काकडून बसायची असं होय, काकडून बसायची बारी झाली भाऊ बहिणीनं। हो का, मी तर सारी भिजली, डोकसं पुसलंय आता। हो का, काकड बदलली। उन्हाळा पाऊस आहे म्हणते पाहिजे, अवकाळी पाऊस म्हणतात ह्याला। आपला कोणता ज्येष्ठाच्या महिन्यात राहतो, उन्हाळा पाऊस आहे। उन्हाळा एवढा महिना कडक जातो, काय माहित नाही आपल्याला। आता म्हणते ते अवकाळी पाऊस असतो, ह्यो नाशा पाऊस। नाही नासाड्या अजून पुढे म्हणजे ह्यो कोणचा आहे? ह्यो कोणचा उन्हाळा पाऊस आहे आपला, ह्यो पुरा महिना उन्हाळा जातो, निमा ज्येष्ठात जातो। आता ह्याला कोणीतरी म्हणाल का उन्हाळा पाऊस? हा, आता ती म्हणते हाय बाया उन्हाळा पाऊस म्हणते। काय काय बोलायचं भाऊ बहिणीनं, ती म्हणते उन्हाळा पाऊस म्हणल्यावर आपल्यापाशी नाही बाया बोलाय राहिलं काय। आता बोला तर त्या ह्याच्यावानी आकाडा श्रावणावानी झालं या, आणि ती म्हणते उन्हाळा पाऊस। अगं झालंयच तसं तर काय। खा 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 काय थंड वाजून आल्यावानी झालंय थंड। डोकसं भिजल्यामुळं गार लागलं ना जास्त। ती काय भांडी तर बाहेरच ठेवली ती, या दिसते ती का मस्त किचन वाटा आहे भांड्याला, पण काय नाही आपल्याला जुळत ते किचन वाट्याचं खेळ। म्हणजे लय अवघडल्यावानी होतं भांडी घासाय मला ती। हा, ज्या पुरी शेतीतल्या ही आहे तर त्यांना सवय थोडी, आपण खेड्यातली माणसं भाऊ बहिणींना आपल्याला कुठं जमत असतं किचन वाटा ते। हा पहिल्यांदा वाटली बाया 2 दिवस मजा मला, नवीन परत टांगड्या दुखायला लागल्या माझ्या उभा राहून। काय थोडा स्वयंपाक करायचा आहे वय, टांगड्या गळाटायचा व्हायचा। आणि ज्याला सवय उभं राहून नाही ना, त्याला खाली बसून सवय नसते। अवघडल्या कापड सुद्धा वाळणार, कुमार झरवास सुटल कपड्यांचा, ते आणावं लागल तसलं। काय म्हणतात ग त्याला, कन्फर्ट आणावं लागल तर अंगात कपडा घालू वाटल, नाही तर वासानीच पिकळून बेशुद्ध पडायची वारे होईल, अशी वास येईल कपड्याचा। कुमार झर वाळणच तर काय करायचं कापड, आकडून बसायची बारी झाली। हे असलं कुठं असतंय वय, अजिबातच आपल्याला पटाना, पण काय करायचं। त्या दिवसात आपल्याला करमतच नाही, उन्हाळ्याच्या दिवसात। आणि पाऊस पडला की चिडचिड, आणि उन्हाळा आला की निस्तर असं वगुळ। हिवाळ्यात तरी बरं असतं बाबा, हिवाळ्यात नुसतं अंगावर घेऊन कुटकुट करायचं। बाहेर निघा येणार काय व्हायना, घर पोक्यावानी बरं घरात का बसणं व्हायना, पण लाईट सुद्धा नाही। 2 आणि 3 दिवस लाईटच घ्यायना, काय करायचं भाऊ बहिणीने। आता हिकून तिकून लाईट आलती, बाहेर चांगली भांडी घासली। आता भांडी घासली म्हणलं भांडी फिंडी घासावं, आणि ती कपडे भिजलेली काय आहे तर ती म्हणलं पिळून शेड मध्ये वाळाय टाकावी ती, तर काय बाये नवाल नावल्याने लाईटच गेली, तर भांडी बी तशीच घासली बाया गारट्या गुरट्याची। काय सांगायचंय, बोरचं गरम पाणी येतं ना, त्याच्यामुळं काय वाटत नाही। दुसरं आले खाली, हा
आपल्याला तर अन्न पाणी सकट खाऊ वाटत नाही. काय बाबा अवघड आहे. लय चिडचिड वाटते ह्या दिवसात. ती गवतन फिरतन त्याच्यात साधू वाटत नाही. काय तुला गावतात फेऱ्या मारायला सांगितल्यात काय? अगं पण हिंडायला माणूस नुसतं दारातच दिसतं तिथं पोर्ट मध्ये जायचं आणि ती बघ, आणि वार आहे ना तर काय वाहती यायची भारी झाली या वार. नुसतं वार. ए राहून दे ना उघड. अगं फरशी एवढा तेवढा टिपका सांडला तर निदान वाळून तरी जाईल. राहू दे. पॅक करून आली. खायचं पाहिजे सकाळी आपल्या अंगात आंघोळ केली, गार पाणी नव्हतं. खरंच वाजायला थडथडाच वाजत या दिवसात. थडथडाच. कडकडा नाही वाजत. थडथडात. माणूस थडथड वाजत. आभाळ कडकड वाजत. हात पाय धड 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 धड. दात कट 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 दात कड 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 वाजत्या. आपण असं हे केलं असं वाजत. निस्ता गाळ झालाय भाऊ बहिणीनं आबाळाचा. निस्ता गाळ तुम्हाला दाखवतो. चौकडच आहे म्हणतात पण आमच्या इकडे हो का तरी आगाव घेऊन पडली होती मी गपचिप माकडावानी. हो सकाळी अयो. आणला वय नवीन स्टॉल. कपाटात भाऊला आधी मी आणून मला दिसला मग घेतला माझ्याकडूनच होईल. मी लपून ठेवणार. शिवणीनेच केलं उद्घाटन. बरं आण माझा सुटेर चल. चाप बियान खेकडा एक. खेकडा चाप बियान मनाव घेतलंय पावसाने भावा बहिणींना. मम्मी हा हिवाळ्यात कसं करायचं माहितीये का? कसं हिवाळ्यात आहे ना असं लय मनाव घेतलंय पावसाने. हिवाळ्यात असं करायचं म्हणजे गार लागायचं. असू द्या पाऊस पण पाहिजे. पाऊस नसल्यावर काय खायचे माणसं नाही का? होईल थोडा त्रास. पाऊस नसल्यावर पाणी वाळा टाकता आलं तर मग चुलीवर धरू का नवऱ्यावानी? सकाळी नवऱ्यानं सदरा जाळून टाकला. तुला माहित आहे का गॅसवर तव्यात भाकरी भाजल्यावानी भाजत होता. मग काय सांगती एक न धरण भारावरची दे चापदी कपडे त्या पुरीला आणाय सांगितलं होतं की तुमचा दाजी शियाना एवढा की सकाळी तवा गॅसवर ठेवला आणि त्याच्यावर आहे ना सदरा घडी करून ठेवला जाळून ठेवला. ना अगं कामात घालायचा मी हात मोडूस तर धुतला या परवा दिवशी आणि आज निह्याचा होता आणि वळला नव्हता. डायरेक्ट पुन्हा टाकला. अगं पण माझा हात मनगट मोडाय झालत. माझ्या हातात ना एका अवसान जाताय तरी मी तुला सांगती जोर लावू 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 धुवून काढला होता. मग असं आहे. कुठे गेली तू का नाही सापाच्या साप साप केसाला लावाया. ह्याच्यात येत आहे ना मी जाणते बाहेर तिला नाही सासू बाहेर पण ती नाही का राहू दे बाहेर नको जाऊ. बाहेर पोर्च वाला झाला. कशी राहू दे राहू दे राहू दे बाहेर राहू दे. आता बोरफिन आहे का ह्याला? त्याला काय गारते गरमाईसाठी बसली फिसली असली तर
करायचा सोडून दिलाय आता. आता बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की पुरीला बी पुनमताई पुरीला बी गार लागत असेल. पुरीला मस्त सुट्या राहायचं पण घालत नाही तर एवढंच की जुनं झालं तर आता घालत नाही त्याला काय करावं आपण. त्यांना घालूच वाटाना तयार मग घालते मी पण त्या गोमीमुळे मला भेवच वाटते. आता मोठीला तर काय अंगात सुट्यार म्हणलं की काय तिला जे ही होतं का काय कोणाला मोठीला तर जमतच नाही. आणि आणून तरी काय नुसतं पुसाय ठेवायचं का. हो का आता आताशी ओलीस बरं वाटलं भावा बहिणीला. तरी चुला असते तरी चांगली मस्त पैकी तरी गरम गुडगट ठाणाकत्यातच सांगन सांग ठाणाकत्यात ए धरी केस ही मला चिडचिड वाटते या केसांची. गुडग ती गरम पाणी करून उलसक शेकलं गुडग पिजायला लागलं. गुडग सुकट सांदाना सांदा पिजायला लागला. काकडू शेकलं म्हणून बरं वाटलं उलसत. नाही त्या दिवसात गाठ खायला आणि थंडूक लागायचं बाई ती हाताना हात पिंजं जावं. डायरेक्ट स्वेटर नाही घालत. माझं ह्या दिवसात डोकं दुखतं. जय जय राम कृष्ण हरी. बघा आता तिचं डोकं दुखतंय म्हातारी झाली बया. अगं ते गाठ्याने डोकं हाय का बघा आजकालची नवी तरणी पोरगी. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. टोपी भिजायची माझी वली व्हायची केसाने मग काय तर. माश्या एक लई ह्या दिवसात अगं मला लई तरी चिडचिड असं लई चिडचिड भावा बहिणीनं. मला तर वाटतं असं कोपऱ्यात कुठं तरी धरून बसावं बाहेरच निघू नये. ह्या माश्यान वलन तीन हे पितरपाट घेऊस तर आता माश्या अगं पितरपाट अजून लांब हाया. हाय पण 4 कोस. महिन्यात 4 कोस आधीच आला होय पितरपाट. तवर सहन करायचं आता काही. लिंबोळ्या याच्या वासाने निघायच्या. मग लिंबोळ्या जोड जाऊन बसतो घरात काय गटूड आहे होय यांचं. हा मग आता चौकड आहे. अगं बाई आपली इकडे तरी कमी पण अशा जनावर वाल्याच्या त्यांची इथं पाव बाई. अशा दिवसात आहे ना भाऊ बहिणीनं उग शेवाया यंदा केल्याच नाही तर काय सांगायचंय तुम्हाला. शेवाया सांडग नाही खाऊ वाटत तिखट नाही गुळच्यात उग शेवाया गरम गरम दुधात. त्या काहीला भजे खाऊ वाटले भजे वडापाव गरम गरम लय काय काय खाऊ वाटत व. लय जीभ काय बी सांगती ही आणा ती आणा. कोरड्या नाही खाऊ वाटत मला. मला आहे ना गरम गरम भजी खाऊ वाटते ती. गरम गरम वडापाव खाऊ वाटतोय. मी बरेच दिवस झालं वडापावच नाही ना केला. काय बघतीच आहे किचन वाटा पुसाय लावलाय तिला. ते पुसाय लावलाय तिला. हा मग तीच की नाही तर भाऊ बहीण म्हणताल की आईने लावलाय पण तीच पुसती या. हा सकाळी काही जेवणच नाही गेलं भाऊ बहिणीने. उगा 1.5 चपाती खाल्ली होती. काल तरी 2-3 खाल्ल्या पण आज 1.5च खाल्ली. जेवण नाही गेलं राव सकाळी. आता काय खाऊ तेच कळलं. आज भात खाऊ. भात बी त्याला वाटा नसला तर गोड लागतो नाही तर खाऊ वाटत नाही मला. चला भाऊ बहिणीनं काहीतरी नियोजन करावं लागेल. थंडी गारट्याचं काहीतरी करावंच लागेल नियोजन. काय करायचं ते आंब्याचा रस फिस तर नाही आपल्याला एवढा जमत खाऊ वाटत नाही.
पण काहीतरी काय खावं. हा चहा पिते उचाक चहा. हा तीच नियोजन करते, बाकी बघू नंतर काय असत. युट्यूबला सर्च कर पावसाळ्याचं काय. नाही युट्यूबला सर्च करून नाही मी खात. नको बाया, महिन्याचा बाजार आज 4 दिवसात उडायचा. युट्यूबला युट्यूबला सर्च करायचं पावसाळ्यात काय काय बेस्ट आहे खायला आणि ती तू चॉईस करून खायचं. मी माझ्या मनाचं खाती, जी खाऊ वाटेल ती. हा जी तुला खाऊ वाटेल ती ग. चला भाऊ बहिणीनं बघू काहीतरी खाऊच. खाऊ तर काय खाऊ. खरडा बेस्ट उपाय आहे खरड्याचा. एक नाम केशवा खरडा. हा तुला उन्हाळ्याचा खरडा खाऊ वाटतोय पावसाळ्याचा. तोंडाला चव येते खरड्यानी. आणि कसं आहे गरीबाचं खाणं ती होय. 4 मिरच्या 4 लसणाच्या कुड्या घेतल्या की खर 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 वाटला की तोंडाला चव आली. आता 5 स्टार हॉटेलात तर मस्त देवाने भरपूर दिलंय, नाही म्हणणार नाही, पण नाही आपल्याला सवय पहिल्यापासून म्हणजे असे 5 स्टार हॉटेलात जायची. आपला खरडा मीठ मिरची आणि चटणी मिरची खाऊन दिवस काढलेली माणसं आहेत आपण. 5 स्टार हॉटेलात रोज जाऊन बसेन की खायचंच म्हणलं, पण नाही आपल्याला. आपली चटणी मीठ मिरची आणि आपला घरची भाकर ऐकत नाही. हॉटेलात 50 रुपयाचं घरची आरती भाकर एक अर्ध्या भाकरीत तेवढी ताकद आहे घरच्या. तसं बाहेर किती खाय ना. तर चला बाय बाय करते सगळ्यांना. पिती चहा पी जरा.